भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष, स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांनी वाढदिवसानिमित्त ठाणेकरांना मदतीचं आवाहन केलं आहे. 1 फेब्रुवारीला महेश कदम यांचा वाढदिवस साजरा होणार नसून पुष्पगुच्छ, हार, फुले न आणता लहान मुलांना शालोपयोगी वस्तू, गरजूंना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यानिमित्त ठाण्यातील आधार हॉस्पिटल येथे कर्करोगाने ग्रस्त असलेल्या शिवराम भोसले यांना महेश कदम यांनी स्वतः मदत करत ठाणेकर नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे. यावेळी रुग्ण शिवराम भोसले त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. गेल्या 1 महिन्याभरापासून सोलापूरचे शिवराम भोसले हे आधार हॉस्पिटलमध्ये याबाबत उपचार घेत आहेत. मात्र उपचाराचा खर्च न परवडला असल्याने महेश कदम यांनी स्वतः मदत करून ठाणेकर नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे. जीपी नंबर काय आहे? एनजीओचा स्कॅन असतो नंबर. ठीक आहे, तो हा स्कॅनर शेअर करा मला. सोलापूरचे सुपुत्र शिवराम नामदेव भोसले या 34 वर्षाच्या तरुणाला गेली महिना ते 1.5 महिन्यापासून या मानव आधार फाउंडेशन आणि आधार हॉस्पिटल हे ट्रीटमेंट करतायत. आणि आतापर्यंत ह्या शिवरामला जो काय कर्करोगाचा ट्यूमर जो शौचच्या जागी झालेला, ट्यूमरची पूर्णपणे यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. पण याच्या पुढचा खर्च जो असणार आहे तो केमोथेरपीचा खर्च या शिवरामला व्हावा म्हणून आपण ठाणेकरांना एक विनंतीपूर्वक आवाहन केलंय की सोलापूरच्या सुपुत्राला आपण ठाण्याचा पाहुणा म्हणून भविष्यात ठणठणीत बरा होऊन त्याला सोलापूरला पोचवावा ही सगळ्यांना विनंती. आणि 5, 50, 100, 500, 1000, 2000, 5000 जे आपल्या यथाशक्ती इच्छा असेल तशी शिवरामला मदत करावी. एवढी मोठी ट्यूमरची सर्जरी त्याच्यावरती झालेली आहे. एवढं 1 वर्षाचा हा आजार घेऊन तो स्वतः जगत होता. घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातला, आपल्या गाई म्हशी विकून तो, स्वतः रिक्षा विकून तो आज आपल्या आईला, धर्मपत्नीला घेऊन आज गेली 1.5 महिना या इथे राहतोय. निशुल्क 1 रुपयाचा खर्च न करता सुनील चौधरी आणि त्याची टीम त्याची शुश्रूषा करताय. पण महत्वाचा कर्करोगानंतर जी शस्त्रक्रिया असते ती डॉक्टर सुशील दुबे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आणि त्याला प्लॅस्टिक सर्जन माध्यमातून त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी केली. पण भविष्यात होणारा केमोथेरपीचा खर्च ठाणेकरांनी उचलावा म्हणून आज स्वामी फाउंडेशनतर्फे त्याला 15,000चा धनादेश आपण या पेटीमध्ये दिलेला आहे. आम्ही ठाणेकरांना विनंती करेन की आपणही आपल्या ऐपतीप्रमाणे शिवरामला या केमोथेरपीचा खर्च करून एक माणुसकीचा एक नवीन पायंडा पाडावा. कारण ठाणेकर हा आपला भावनिक आहे, सामाजिक आहे आणि जेव्हा जेव्हा कोणाला गरज असते तेव्हा ठाणेकर भरभरून मदत करतो. तसं आपल्या शिवरामने मदत करावी. मिस्टर भोसले हे जेव्हा सोलापूरहून ठाण्याला आले तेव्हा पेशंटला माहिती पडलं की 1 वर्षापासून जे ट्रीटमेंट घेत आहेत ते कॅन्सरचं नव्हतं. जेव्हा आले तेव्हा कॅन्सर पसरलेला होता. जेव्हा आपण ते ट्यूमर काढून बायोप्सीला पाठवली तेव्हा ते डायग्नोसिस झालं की त्यांना इविंग सार्कोमा नावाचा एक रेअर ट्यूमर आहे जे खूप कमी लोकांना होतो. त्याच्यासाठी सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिओथेरपी ह्या सगळ्या प्रकार लागतात. तरीही त्याचा उपचार अवघड असतो. तर आता ह्या पेशंटचं जो ट्यूमर वाढलेलं होतं ते सगळं आम्ही सर्जरी करून काढून टाकलेली आहे. त्याला किमोथेरपीची फार गरज आहे. किमोथेरपी नाही दिली तर त्याचा पाय वाचवण्याची शक्यता खूप कमी आहे. गावाकडचा शेतकरी माणूस असल्यामुळे पायाचं किती महत्त्व असतं हे आपण सगळ्यांना माहिती आहे. तर कृपा करून सगळ्यांनी त्याची मदत करावी. 1 वर्ष किमोथेरपी आणि किमोथेरपीमुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशनसाठी त्याला मदतीने सहकार्य करावे अशी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे
थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. जे ईश्वर असतं ते अभिजात, जे संपत नसतं ते अभिजात. अभिजाततेला सुरुवात नाही, ती परंपरा आहे. मराठी भाषा ही काल परवा निर्माण झालेली नाही, तर ती पूर्वापार चालत आलेली आहे. चंद्र, सूर्य, तारे, वारे, समुद्र तशी मराठी. त्यामुळे आपली भाषा मराठी ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही. मातृभाषेवर जो निस्सीम प्रेम करतो तो जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करतो. मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली, प्राणवायूसारखी दरवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचं प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी केलं. या कार्यक्रमात ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उमेश बिरारी, जीजी गोदेपुरे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाला. या निमित्ताने कवी साहित्यिक प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावरती व्याख्यान येथे आयोजित केलं होतं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपलं भाग्यच आहे. भाषा केव्हा निर्माण झाली हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण ती प्रक्रिया आहे. भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याचं कॅलेंडर नाही. मराठीत बोलायचं असतं, बोलावं लागतं, याची चर्चा पूर्वी नव्हती. पण पुढे काय बिनसलं, भाषेचं सुद्धा मार्केटिंग करता येतं हे क्लुप्तीबाजांना कळलं असावं. त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत असतानाच मराठी भाषेचंही तितकंच टोकाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढ्या कमी पडल्याची खंतही दवणे यांनी व्यक्त केली. प्रथम क्रमांकाच्या मानकरी बाळकोम आरोग्य केंद्राच्या वैद्य मॅडम सर सुलेखन स्पर्धा तृतीय डॉक्टर मिताली संचेती तृतीय क्रमांकाच्या मानकरी, द्वितीय क्रमांकाच्या आणि सुलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी यांनी विभागाचे कार्य घेण्यात आली होती. या वक्तृत्वासाठी कर्मचारी अशी स्वतंत्र सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ही वक्तृत्व स्पर्धा खुली होती. ठाकरे परिचर्या प्रशिक्षण इथे बघ इथे आणि पल्लवी स्पर्धा थँक्यू. धन्यवाद. माझा सहभाग काय असणार आहे, आपोआप मराठी भाषा समृद्ध होणार आहे. उमेशने त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं, कपडे फाटलेल्या मराठी भाषेला मुकुट किंवा मुकुटाच्या संदर्भामध्ये एका वक्त्यानं जे निवेदन केलं होतं त्या संदर्भामध्ये मी त्या निवेदनाशी निश्चितपणानं थोडासा सहमत नाही, असहमत आहे. भाषेचं सुद्धा मार्केटिंग करता येतं, भाषेचा सुद्धा बाजार करता येतो, हे केव्हा तरी क्लुप्तीबाजांना कळलं असावं. आणि त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्या इंग्रजी भाषेचं महत्व वाढत असताना मराठी भाषेचं महत्वही तितक्याच टोकाचं आहे हे अधोरेखित करायला आधीच्या पिढ्या कमी पडल्या. आणि त्यामुळे एकीकडे आम्ही इंग्रजी उत्तम करायचो. आज मी हे सभागृहाला तरुणांना इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो, मराठीतले आपले उत्कृष्ट लेखक जे आहेत ते सगळे उत्तम इंग्रजी बोलणारे होते. राम गणेश गडकरी असतील, नंतरचे पु ल देशपांडे असतील, आधीची परंपरा लोकमान्य टिळकांची असेल, भारतरत्न आंबेडकर असतील, हे सगळ्यांचं उत्कृष्ट इंग्रजी होतं. पण व्यक्त व्हायला त्यांनी माध्यम जे वापरलं ते भाषेचं मातृभाषा. का बरं? याचं कारण तुम्ही मान्य कराल की एक यंत्रभाषा म्हणून, तंत्रभाषा म्हणून, पोटासाठी म्हणून इंग्रजीचं महत्व आपण नाकारत नव्हतो. पण व्यक्त करायला आपल्याला आईचीच भाषा ही सोपी वाटेल. काय झालं नेमकं? आतल्या आत नसा तुटायला वाक्य आहे का?
आतल्या आत नसा तुटाव्यात, संवेदना विखुरल्या जाव्यात, त्याप्रमाणे भाषेचं झालंय. आई वडील आडनावानी मराठी, शिकायचं इंग्रजी, बघायचं हिंदी, या सगळ्यामध्ये आत्ताच्या ताज्या पिढीची भाषा कोणती आहे. आणि त्यामुळे दुभंगलेलं व्यक्तिमत्व ज्याप्रमाणे मानसशास्त्रात असतं, तशी आता त्रिभंगलेली पिढी आहे. आणि सगळ्यात काळजीचं कारण हे, म्हणून मगाशी अशोक साहेब आपण बोलता बोलता जे बोललात ते मी जे अधोरेखित करतो. आणि खाजगी जे आपण बोलतो त्यामध्ये अधिक मनातलं बोलून जातं. आणि तुम्ही म्हणालात की आता आपली पिढी, या पिढीने, आपली पिढी, माझी पिढी यांनी जर आता पुढाकार जर घेतला नाही तर हे सगळं निष्ठूर जाईल. आणि म्हणून हा भाषा संवर्धन पंधरवडा. नवी मुंबईसारखा कारभार ठाण्यामध्ये करायचा असून त्यासाठी ठाण्यात ओन्ली कमळ फुलवायचं आहे. तसेच लवकरच ठाणेकर जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतनमध्ये पूर्वीप्रमाणे जनता दरबार भरवणार असल्याचा निर्धार राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्राचे प्रभारी माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस ओमकार चव्हाण यांच्या वतीने कोपरीमधील आनंद बँक्वेट सभागृहामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, महिला अध्यक्ष स्नेहा पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण, रुद्र प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट धनंजय सिंह उपस्थित होते. नागरी सत्काराला उत्तर देताना गणेश नाईक यांनी आजवरच्या राजकीय वाटचालींचा उल्लेख करत दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही, सकारात्मक राहून जगा असा टोला लगावून आजकाल राजकारणाचा स्तर खाली गेल्याची खंत व्यक्त केली. ऐरोली मतदार संघातून पक्षाने मला उमेदवारी दिली, पण कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की कुणाचाही अपप्रचार किंवा कुणाविरुद्धही अनुद्गार काढायचे नाही, केवळ आपण काय करणार याचाच प्रचार केला. पुढे बोलताना त्यांनी शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपमध्ये असल्याने भाजपासाठीच कार्यरत राहणार असल्याचं निक्षून सांगितलं. तसेच आजवर मिळालेल्या मताधिक्यांचा उहापोह केला. पूर्वी पालकमंत्री असताना गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार भरवत असत. त्यांना त्याच धर्तीवरती थेट जिल्हाध्यक्ष वाघुले यांना उद्देशून प्रशासनाला आताच सांगून ठेवा असे निर्देश देत गणेश नाईक यांनी ठाण्याच्या जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतमध्ये बसून पुन्हा एकदा जनता दरबार भरवणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. पूर्ण ठाण्याच्या लोकांना रात्री पाण्याचा नळ खोलायला रात्री अपरात्री उठावं लागतं का नाही. नवी मुंबईमध्ये 24 तास पाणी, ऐकलंय का तुम्ही? 24/7. नवी मुंबईचं शिक्षण फुकट. नवी मुंबईमध्ये आता भविष्य काळामध्ये फुटपाथ फक्त चालणाऱ्यांसाठी, रस्ता कारसाठी म्हणजे वाहतुकीसाठी, त्या ठिकाणी भिकारी मुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त. म्हणजे त्याला काय, त्या सगळ्यांचं पुनर्वसन करणार. भिकाऱ्यांना हॉकर्स प्लाझा मध्ये तिथे फेरीवाल्यांना जागा मिळणार, हातगाडीवाल्यांना आणि पथारीवाल्यांना, भिकाऱ्यांना सुद्धा त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्या मेडिकल करून त्यांना रोजगार मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार. तृतीयपंथी लोकांना बिल्डिंग बांधून त्यांना तिथे वास्तव्याला देणार, त्यांना महापालिकेतून पैसे देऊन त्यांना रोजगार करायला लावू. कोणावरही जुलूम होणार नाही. आणि अशा प्रकारची ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचा ओनली कमल, ओनली विमल, विमल विमान, विमलच्या साड्या मिळायच्या, त्याला जाहिरात करायची ओनली विमल, तर आता ओनली कमल. एकूणच भरत चव्हाण सारखा एक अतिशय नागरी सत्कार जर बोललेस तर मी आलोच नसतो. मला या ठिकाणी सांगितलं गेलं की इथले लोकप्रिय नगरसेवक भरत चव्हाण यांच्या विद्यमाने आणि कोपरी परिसरातील जी भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी आहे यांच्या माध्यमातून सिनियर सिटीजनना कार्ड वाटप आणि त्याचबरोबर आधार म्हणून काठी देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी आलेलो आहे. सत्कार मी कधी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलेले. लोकांनी निवेदन द्यावे. लोकांची निवेदनाच्या अनुषंगानं लोकांच्या अडचणी दूर करण्याची भूमिका घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे.
ठाण्यातील चरई, लोकमान्य नगर, आळी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवरती तोडगा काढण्याकरिता आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये उपायुक्त मनीष जोशी हे उपस्थित होते. पाणीपुरवठ्यातील अडचणी, कमी दाबाने येणारे पाणी तसेच इतर नागरिक समस्यांवरती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर आमदार केळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनासोबत समन्वय साधत असल्याचे सांगितलं. त्यांनी लवकरच या प्रश्नावरती ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन देखील दिलंय. ठाणेकरांना नियमित आणि समाधानकारक पाणीपुरवठा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं देखील ते म्हटले. ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवरील ताण पाहता या समस्या मार्गी लागण्याकरिता पालिकेने त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासोबत माजी नगरसेवक सुनेश जोशी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज मी महापालिकेमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी आणि जे अफेक्टेड लोक त्या ठिकाणचे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवून चर्चा केली. पहिला अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे सफाई कामगारांचा जो विषय हा गाजत होता गेलं वर्षभर. विधिमंडळात पण मी सातत्याने मांडत होतो की जो म्हणून घाणीत काम करतो तो सफाई कामगार आणि त्याला वारसा हक्क मिळाला पाहिजे. तर कोर्टाच्या माध्यमातून शासनाने देखील अधिकची कुमक पाठवून ती केस जिंकली आणि आमच्या म्हणण्याला त्या ठिकाणी दुजोरा मिळाला आणि प्रत्येकाला वारसा हक्क मिळणार अशा प्रकारचा कोर्टाने निर्णय दिला. तर त्यासंबंधीचं परत शासनाने देखील परिपत्रक काढायला पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्रातल्या नगरपालिका, महापालिका ज्या ठिकाणी म्हणून हे सफाई कामगार आहेत ज्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे त्यांना तो मिळणार नाही आणि म्हणून शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या पाठीशी लागून आम्ही हे परिपत्रक देखील काल काढलं आणि हे परिपत्रक हे संबंध सगळ्या महाराष्ट्राभर गेलं. हे आता आम्ही ठाणे महापालिकेमध्ये पण दिलं की जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचं कारण मिळणार नाही वारसा हक्क नाकारायला आणि त्यामुळे हे परिपत्रक जे आहे हे आता पुरेसं आहे या सफाई कामगारांना वारसा हक्क मिळण्यासाठी. त्याचबरोबर पाण्याचा विषय जो आहे तो निरनिराळ्या स्तरावर माझा प्रयत्न सगळं चालू आहे की या ठिकाणी पाण्याची जर तूट भरून काढायची असेल, घोडबंदर परिसर असेल किंवा ठाण्याचा अन्य भाग असेल तर 50 MLD पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्याकरता मुंबई महापालिका, ठाणे, त्या ठिकाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त, दोन्ही महापालिकांच्या अशा माझ्या 4 मिटिंगा झाल्या आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही मी सांगितलं जवळजवळ 10 दिवस होऊन गेले की ह्या पाण्याचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तो आपण पूर्ण शहर पातळीवर पाण्याची कमीत कमी 25 MLD तातडीने देऊन सोडवावा. आज DPDCमध्ये देखील जर त्या विषयाची चर्चा निघाली तर त्याच्यामध्ये मी मांडणार आहे. पण काही पॉकेट्समध्ये देखील फार मोठं पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि म्हणून आज धोबिआळी, चरई, लोकमान्य आळी हा सगळा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जवळजवळ 4 महिन्यापासून फार मोठा पाण्याचं दुर्भिक्ष आहे. 1.5 लाख लोक त्या ठिकाणी राहतात, कंबोना त्याच्याही पेक्षा जास्त राहतात. तर आज पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी आणि त्या ठिकाणचे प्रातिनिधिक असे लोक, तसंच आमचे माजी नगरसेवक सुनेश जोशी, तसंच खारकराळीतली काही प्रतिनिधी, असं आम्ही एक मीटिंग घेऊन ॲक्शन प्लॅन ठरवला आहे. आत्ता ताबडतोब अधिकारी त्या स्पॉटवर पण गेलेले आहेत की हे पाणी जे आहे, कारण रोज टँकर लागतं, रोज टँकरने पाणी पुरवठा करायला लागतो आणि हे सगळं जुन्या ठाण्यातली जुने लोक राहणारे या सगळ्या भागातले आहेत. तर त्याचा पण ॲक्शन प्लॅन ठरला आणि आठवड्याभरामध्ये हा टँकर मुक्त करण्याच्या दृष्टीने तो ॲक्शन प्लॅन झालेला आहे. आठवड्याच्या नंतर जर झाला नाही तर पुन्हा त्याचा फॉलोअपची मीटिंग घेऊन जोवरी त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा आणि हे त्याच्यावरच्या उपाययोजना चालू राहणार आहे. ठाणे शहरात प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करीत विविध सामाजिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला.
सामाजिक प्रतिष्ठानचे स्वर्गीय सचिन शिंदे हे नेहमी प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करत असे. त्यांची ही परंपरा त्यांच्या पक्षामध्ये त्यांची पत्नी प्राजक्ता शिंदे यांनी अविरत सुरू ठेवली आहे. त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमातून शालेय मुलांना वस्तूंचं वाटप केलं जातं. तर आता हा उपक्रम त्यांची पत्नी प्राजक्ता सचिन शिंदे यांनी सुरू ठेवलेला आहे. या प्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष टोमरे, प्रभाग क्रमांक 22चे वॉर्ड अध्यक्ष ॲडव्होकेट हियायत मुकादम, दीपक ठक्कर, शिरीष घरत, त्याचबरोबर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांना आवश्यक साहित्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं. अशा प्रकारे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मुर्शिदा कौन है? चल इधर आ जा बेटा, अंदर है उसको आने का रास्ता तो पीछे हो जाओ। बोला इसके लिए बोला है, चलो पीछे हो जाओ, पीछे हो जाओ, चलो पीछे। ताली बजाओ। देखो आतिफा, बेटा आतिफा आई। ए तुम लोग वापिस घुस गए, तुम लोग पीछे हटो ना, हटो पीछे। ए बच्चे लोग थोड़ा पीछे पीछे हो जाओ। चले बेटा ले, वहाँ पे देखो बेटा, ताली बजाओ। शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम गेले काही दिवस सुरू असून या कामादरम्यान नाट्यगृहातील जुन्या खुर्च्या काढून त्या ठिकाणी नवीन ऐसपैस खुर्च्या बसवल्या जाणार असल्या आसन क्षमता 50 ते 60 खुर्च्यांनी कमी होणार आहे. तसेच 47 वर्षापूर्वी व्यासपीठावरती बसवण्यात आलेला पडदा जुना जीर्ण झाल्यामुळे तो बदलण्यात येणार असला तरी नव्या पडद्यावरती जुन्या नक्षीकामाची झलक दिसून येणार नाही. याशिवाय नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूने बसवण्यात येणाऱ्या उद्वाहिकेतील काचेतून नागरिकांना तलावपालीचे विहंगमय दृश्य पाहता येणार आहे, अशी देखील माहिती यावेळी सूत्रांनी दिली आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. हे ठिकाण शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. 1980 मध्ये नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचे बांधकाम जुनं झालं होतं. काही वर्षापूर्वीच गडकरी रंगायतन नाट्यगृहाची डागडुजी करण्यात आलेली होती. त्यावेळेस नाट्यगृहातील खुर्च्या बदलणं, बैठक कक्ष नूतनीकरण अशी कोणतीच कामं करण्यात आलेली नव्हती. आता नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पालिकेने पुन्हा हाती घेतलं असून या कामामुळे नाट्यगृह कार्यक्रमासाठी बंद आहे. या कामासाठी राज्य शासनाने 23 कोटींचा निधी पालिकेला दिला आहे. नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे तेव्हापासून खुर्च्या बदलण्यात आल्या नव्हत्या. नादुरुस्त खुर्च्या दुरुस्त करण्याची कामं आतापर्यंत करण्यात आली. या खुर्च्या कालबाह्य झाल्या असून त्याचबरोबर अनेक तुटलेल्या खुर्च्या बदलणे शक्य नाही. त्यामुळे नवीन खुर्च्या बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नाट्यगृहामध्ये 1017 व्यक्ती बसू शकतात इतकी आसन क्षमता आहे. जुन्या खुर्च्या आकाराने छोट्या आणि ऐसपैस नाहीत. आता या ठिकाणी नवीन ऐसपैस खुर्च्या बसवल्या जाणार असल्यामुळे आसन क्षमता 50 ते 60 खुर्च्यांनी कमी होणार आहे.